नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या देशभरामध्ये वंदे मातरम याविषयी खूप चर्चा सुरू आहे असं आपण पाहतोय. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष झाली. त्यानिमित्ताने आपण वेगवेगळ्या प्रकारची चर्चा देशभरात ऐकायला आपल्याला मिळते. सध्या आपण पाहिलं की लोकसभेमध्ये पावसाळी अधिवेशन होतं. त्याचा जो समारोप झाला त्यावेळेला सुद्धा संपूर्ण वंदे मातरम हे गायलं गेलं. सरकारने सुद्धा वंदे मातरमच्या संदर्भामध्ये काही कायदे जे आहेत ते केलेले आहेत. जे राष्ट्रगीत असलेल्या जनगण मनसाठी होते तशाच पद्धतीचा कायदा वंदे मातरमसाठी सुद्धा केलेला आहे. त्यामुळे एकूणच वंदे मातरमच्या संदर्भामध्ये एक सकारात्मक वातावरण हे सध्या आपल्याला पाहायला मिळते. वंदे मातरम हे गीत मुळात देशाच्या संदर्भामध्ये, भारत मातेच्या संदर्भामध्ये लिहिलं गेलं. बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी हे गीत लिहिलं आणि त्यानंतर आपण पाहिलं की या गीतामधून प्रेरणा घेऊन अनेक क्रांतिकारकांनी सुद्धा स्वातंत्र्य चळवळीमध्ये उडी घेतली आणि त्यासाठी प्राणांचं बलिदान सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे वंदे मातरम हे गीत इतकी वर्ष हे आपण ऐकत आलो आहोत, त्यापासून प्रेरणा घेत आलो आहोत आणि त्यातून देशासाठी काहीतरी आपण करावं, देशासाठी योगदान द्यावं कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, या दृष्टीने प्रत्येक भारतीय जो आहे तो प्रयत्न करत असतो. आता आज आपण हा जो मुलाखतीचा संकल्प केलेला आहे तो आहे राष्ट्रसेविका समितीच्या निमित्ताने. राष्ट्रसेविका समितीसुद्धा गेली 90 वर्ष देशासाठी कार्यरत आहे. महिलांचं सबलीकरण असेल, सक्षमीकरण असेल, या सगळ्या कामामध्ये इतकी वर्ष ही संघटना जी ती कार्यरत आहे. तर त्या अनुषंगाने जसं वंदे मातरम या गीताच्या माध्यमातून आपण भारत मातेचं स्तवन करतो, भारत मातेचं गुणगान करतो, तशाच पद्धतीने राष्ट्रसेविका समितीसुद्धा देशाच्या प्रगतीमध्ये म्हणा, वाढीमध्ये योगदान देत आली आहे. तर या राष्ट्रसेविका समितीचं कार्य कसं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून करणार आहोत. आणि त्याचं मी एक सूत्र जे आहे ते वंदे मातरमशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यानिमित्ताने राष्ट्रसेविका समितीच्या सहकार्यवाहिका चित्राताई जोशी आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण हा संवाद साधणार आहोत. चित्राताई, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. वंदे मातरम. तर वंदे मातरम हा विषय जो आहे तो सध्या संपूर्ण देशभरामध्ये चर्चेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा ऐकू येते आपल्याला. टीकात्मक सुद्धा, काही जण टीका करतात, काही जण त्याचं महत्त्व सांगतात. राष्ट्रसेविका समितीसुद्धा देशकार्यामध्ये जवळपास 90 वर्ष म्हणजे 1936 पासून कार्यरत आहे. वंदे मातरम या गीताशी राष्ट्रसेविका समितीचा कशा पद्धतीचा संबंध आहे याविषयी सुरुवात करूया आणि नंतर मग आपण संघटनेच्या कार्याविषयी पण बोलूया. वंदे मातरम हे गीत समितीच्या ह्याच्यात फार पूर्वीपासून गायलं जातं. राष्ट्रसेविका समितीच्या वंदनीय मावशी संस्थापिका ज्या होत्या त्यांचा अतिशय आग्रह होता की वंदे मातरम हे आपल्या इथे गायलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे ज्यावेळी आपल्या इथे बैठक असते, शिबिरं होतात, वर्ग होतात किंवा वेगवेगळे आपले कार्यक्रम होतात, त्या सगळ्या कार्यक्रमांच्या शेवटी वंदे मातरम गीत हे गायलं जातं. शिबिरांमध्ये सुद्धा वंदे मातरम गीतानेच दीपविसर्जन होतं. त्याच्याचबरोबर जी वेगवेगळी सेवा छात्रावास चालतात त्या सेवा छात्रावासांमध्ये सुद्धा रोज रात्री वंदे मातरम म्हणायचं असं हे आहे. आणि इतकंच नाही तर ज्या छात्रावासांमध्ये उपस्थिती घेतली जाते तिथे कोणी उपस्थित म्हणत नाही, वंदे मातरम म्हणतात. कारण वंदे मातरम हे म्हणजे 7 अक्षर आहेत, परंतु ह्या वंदे मातरम शब्दामध्ये आणि वंदे मातरम ह्या गीतामध्ये खूप अर्थ सामावलेला आहे. वंदे मातरम असं जर म्हटलं तर आईला नमन, मातृभूमीला नमन. आणि ही आमची
अतिशय जुनी अशी श्रद्धा आहे की भारतामध्ये भूमीला आईच म्हटलेलं आहे आणि ते वैदिक काळापासून आहे. माता यम पुत्रोहम पृथिव्याम असं आपण म्हणतो. आणि त्याच्यामुळे पुढे जर आपण म्हटलं तर राम हे आपले राष्ट्रपुरुष आहेत असं वंदनीय मावशी सांगत असत. आणि त्यामुळे वंदनीय म्हणजे हे रामांनी जे सांगितलं ते काय सांगितलं, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि करियसी. जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग ते आपल्याला सूत्र आत्तापर्यंत दिसतं. ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, हे सागर असं याने म्हटलं. दुसरं एक आपण जर असं लक्षात घेतलं तर आपल्या इथे अर्जुनाची जी 10 नावं आहेत त्यातलं एक नाव आहे पार्थ. म्हणजे तो पृथ्वीचा मुलगा म्हणून पार्थ. तसंच आपण सगळीजणं पृथ्वीची मुलं म्हणून आपणही सगळे पार्थ आहोत. खरं म्हणजे म्हटलं त्याला पार्थ जातं. आणि म्हणून बघा आपल्याकडे जेव्हा पूजा असतात त्यावेळेला भारतामध्ये मातीच्या मूर्तीच्या पूजेला फार महत्त्व आहे आणि त्याला आपण पार्थिव पूजा असं म्हणतो. म्हणजे अहल्याबाईंच्या हातावरती रोज त्या शिवलिंग करायच्या आणि त्याची पूजा करायची, त्याला पार्थिव पूजा म्हणतात. त्यामुळे आपल्या इथे गणपती असला कितीही श्रीमंत म्हणून असला तरी तो मातीचाच गणपती आणतो आणि नंतर तो विसर्जित करतो. त्याचप्रमाणे एक आणखीन हे आहे की ज्यावेळेला माणसाचं प्राणोत्क्रमण होतं त्यावेळेला आपण लिहितो पार्थिव देहावरती अंत्यसंस्कार करण्यात आला. कारण ज्या वेळेला आपल्यातलं प्राणतत्व तेजतत्व निघून जातं त्यावेळेला काय उरतं, पृथ्वीचं तत्व फक्त उरतात. कारण प्राण थांबलेले असतात, मलमूत्राद्वारे आपतत्व निघून जातं, तेज निघालेलं असतं, वायूही हालचाल होत नाही म्हणून वायू गेलेला असतो. मग उरतं काय, अस्थि मांस त्वचा नाडी रोम, ही सगळी पृथ्वीची तत्व आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो की पार्थिव देहावरती अंत्यसंस्कार करण्यात आला. हे जे आपलं आणि पृथ्वीचं नातं आहे, आईचं आणि मुलाचं, कारण आपला जन्मसुद्धा मातीतूनच होतो. अन्न आणि हे खाऊन आपल्या शरीरा म्हणजे आईवडिलांच्या ह्याच्यात रेत आणि वीर्य तयार होतं आणि त्याच्यातनं आपला जन्म होतो. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या इथे छोट्या छोट्या म्हणी आहे, माती असशी मातीत मिळशी. आता हा जो आईच्याबद्दल भूमीबद्दलचा भाव आहे तो वंदे मातरम ह्या 2 शब्दांमध्ये होता. आणि त्या गीतालाच आईचं जे काही इतकं सुंदर रूप आहे ते सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या सर्वसामान्य लोकांना समजू शकेल अशा शब्दामध्ये बंकिमचंद्रांनी ते लिहिलं. आणि ते लिहून त्यांनी ते प्रकाशितही केलं. पण हे वंदे मातरम हे गीत असं आहे की ह्या गीताला 150 वर्षात खूप काही सहन करावं लागलं. म्हणजे जसं त्याचं कौतुक झालं किंवा त्याचा चांगले हे होते त्याप्रमाणे त्याला विरोधही खूप सहन करावा लागतो आहे. तसं बघितलं तर देशामध्ये आपल्याकडे अनेक गीतं आहेत. आता ह्यावर्षी ज्ञानेश्वरांची 750 वर्ष होतात आहे. पण ज्ञानेश्वरांचं ओघाची संसार सुखाचा करीनं किंवा ज्ञानदेव महाराजांचे जे अभंग आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, हे आपण अतिशय आनंदाने गातो. म्हणजे 750 वर्षात त्याला कोणी विरोध केला नाही. पण वंदे मातरम ह्या शब्दाला म्हणजे गीताला मात्र अगदी सुरुवातीपासून विरोध असा सहन करावा लागला. म्हणजे कोणीतरी म्हणालं की हे कुठलं गीत, ह्याच्यात 2 भाषा आहेत, के बोले मा तुम्ही अबले, म्हणजे ही बंगाली आणि दुसरी संस्कृत. पण बंकिमचंद्रांना मात्र अगदी विश्वास होता की हे गीत निश्चितपणाने लोकप्रिय होणार. आणि ते लोकप्रिय होणार असं त्यांनी म्हटल्यानंतर त्या गीताला वेगवेगळ्या लोकांनी चाली लावल्या. आणि खरं सांगू का, हे वंदे मातरम गीत असं आहे की ह्याला स्वर्गीय पुष्प पारिजातक यांना
किंवा सोनचाफा आहे, त्या सगळ्यांचा एक सुगंध पण आहे. तसं बाळकृष्णाच्या वाड्यांचा नाद पण आहे. आणि एक त्रिभुवन सुंदरीचं असं जे रूप असतं, तसं त्याला एक सुंदर असं रूप आहे की त्या रूपामध्ये भारतमाता आपल्यासमोर सहजरित्याने साकार होते. आणि ते गीत त्यांनी लिहिल्यानंतर ते प्रकाशित झालं वेगवेगळ्या भाषांमध्ये. म्हणजे हे प्रकाशित झालं, वेगवेगळ्या लोकांनी चाली लावल्या. कितीतरी मोठ्या मोठ्या गायकांनी वेगवेगळ्या रागांमध्ये त्याच्या चाली लावलेल्या आहेत. आणि त्याचं एक एकत्रीकरण पुण्याला सबनीसांनी केलेलं पण आहे त्याचं. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक त्या गीताला काहीतरी आपण वंदे मातरम गीतामध्ये इतकं छान वर्णन केलं, पण त्यावेळेला जे पारतंत्र्य होतं ते पारतंत्र्य निघून जावं आणि लोकांच्या मनात अशी किती प्रेरणा जागली पाहिजे, म्हणून बंकिमचंद्रांनी त्याला एक त्यांचं जे हे होती म्हणजे प्रतिभा होती, त्या प्रतिभेने एक आनंदमठ नावाचं कथानक रचलं. त्या आनंदमठामध्ये त्यांनी ते कथा म्हणजे गीत घातले संतान संप्रदायाच्या तोंडी. आणि ते गीत घातल्यानंतर त्या गीतामध्ये त्या संतान संप्रदायाने असं ठरवलं की आपली मातृभूमी दुःखात आहे आणि ती जोपर्यंत स्वतंत्र होत नाही, या ठिकाणी धर्माचं जीवनमूल्यांचं पुन्हा एकदा राज्य निर्माण होत नाही, तोपर्यंत आम्ही कुठल्याही सुखसुविधांचा आमोद प्रमोदांचा आनंद घेणार नाही. आमचं संपूर्ण सगळं जे काही आहे ते आम्ही या मातृभूमीच्या करता समर्पण करू. आणि त्या आनंदमठ नाटकाचे सुद्धा अनेक भाषांतरं आणि अशी सगळी झाली. आणि ही एक चेतना सगळ्या समाजामध्ये निर्माण झाली की मातृभूमीच्या करता आपण आपलं सर्वस्व समर्पण केलं पाहिजे. अशा तऱ्हेची प्रेरणा मनामध्ये भरणारं हे गीत आहे. आणि त्यामुळे त्या काळामध्ये खरोखरीच ह्या गीताने खूप मोठी क्रांती म्हणजे घडवून आणलेली आहे. म्हणजे 1896ला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन झालं त्यावेळेला रवींद्रनाथ टागोरांनी त्या अधिवेशनात ते गीत गायलं आणि मग तिथून त्या गीताचा म्हणजे काँग्रेसमध्ये स्थान मिळालं आणि ते गायला जाऊ लागलं. आणि 1903मध्ये ज्या वेळेला बंगालमध्ये विभाजन केलं जाईल अशी घोषणा केली गेली, त्यावेळेला सगळा बंगाल पेटून उठला. आणि पेटून उठल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये असं हे झालं की आपल्याला जर काही हे करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात स्वदेशी भाव स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्या काळातले जे काही लोक होते की ही बंगालची फाळणी आम्ही होऊ देणार नाही, ह्याच्याकरता बंगालचा हे जरी विषय असला तरी संपूर्ण भारत त्या ह्याच्याकरता एकत्र आला. आणि लाल बाल पाल अशी ती सगळी त्रयी त्या काळामध्ये निर्माण झाली. आणि त्यांनी ती बंगालची फाळणी त्या काळामध्ये होऊ दिली नाही. पण त्या काळात स्वदेशीने म्हणजे ज्यावेळेला वंदे मातरम फाळणीच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू झालं त्यावेळेला लोकांनी ठरवलं की आपण इंग्रजी वस्तू कुठल्या वापरायच्या नाही. आणि त्या वापरायच्या नाही असं म्हटल्यानंतर एक होळी पेटवली गेली कलकत्त्याला मैदानामध्ये. आणि त्या मैदानामध्ये प्रत्येकाने आपापल्या विदेशी वस्तू त्यात टाकायला सुरुवात केली. पण आपल्या इथे एक पद्धती आहे ना की कुठलीही पूजा मंत्राशिवाय होत नाही. मग कुठला तरी मंत्र हवा ना ह्या ह्याच्यामध्ये प्रत्येक होळी समोर करून. आपण एरवी स्वाहा म्हणतो, मग आता काय हे करायचं. त्या दिवशी पहिल्यांदा नारा लागला वंदे मातरम. येणाऱ्यांचं स्वागत वंदे मातरमनी. आहुती जी विदेशी कपड्यांची पडत होती ती पण वंदे मातरम ह्या शब्दाने. आणि तिथून तो शब्द आसे तू हिमाचल सगळीकडे गुंजायला लागला. तो सगळीकडे निनादित झाला आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रेरणा लागली. आधी आपण जर एक बघितलं ना तर कम्युनिस्ट बाकी सगळ्यांना काहीही म्हणू देत, पण त्यांचं कुठलंही आंदोलन असलं तरी सगळे नारे लावल्यावर ते वंदे मातरम म्हटल्याशिवाय राहत नाही.
म्हणजे वंदे मातरमचा इतका प्रचंड प्रभाव सगळ्या समाजावरती त्या काळामध्ये होता. आणि म्हणजे वंदे मातरमच्या वेळेला की तुम्ही मायेर वस्त्र वापरा, म्हणजे आईशी नातं जोडलं गेलं. म्हणजे मायेर वस्त्र म्हणजे आईच्यात इथे तयार झालेलं वस्त्र. मग ते मोठं म्हणजे जाड भरडं कापड असलं तरी चालेल, पण आपण तेच वापरलं पाहिजे. आणि त्यावेळेला निवेदितासुद्धा भारतात होत्या आणि त्यांनी हा स्वदेशीचा मायेर भांडार म्हणून त्यांनी ते सुरू केलं. आणि ठेल्यावरती, हातठेल्यावरती स्वदेशी वस्तू घालून त्या घराघरामध्ये जात होत्या, रस्त्यारस्त्याने जात होत्या. म्हणजे त्या काळातला एक मोठा म्हणजे हे आंदोलन किंवा हा भाव किती पसरलेला असेल याचं एक चांगलं उदाहरण अश्विनी कुमार दत्तांच्या ह्याच्यात मिळतं. अश्विनी कुमार दत्तांनी स्वदेशी वापरायचं असं हे केलं. त्यामुळे कॉलेजमधल्या मुलांनीसुद्धा आम्हाला स्वदेशी पेपर दिला तर आम्ही पेपर लिहिणार असं केलं. जे गव्हर्मेंट कॉलेज आहे त्याच्यावरती हे भवन किरायाने देणार आहे अशा पाट्या लावल्या. आणि अश्विनी कुमार दत्तांच्या ह्याच्यामध्ये 12 सालमध्ये जेव्हा कलेक्टर वस्त्र घ्यायला गेले, त्यांना सांगितलं की कापड नाही आमच्याकडे हे. मग हे कापड केव्हा येणार? जर अश्विनी कुमार दत्तांनी सांगितलं तर येणार. पण त्यातही एक अशी हे आहे घटना की एका गणिकेकडे एक गिऱ्हाईक आलं आणि ते हातात विदेशी दारूची बाटली घेऊन आलं. ती त्याला खूप रागवली आणि तिने त्याला आणून अश्विनी कुमार दत्तांच्या समोर उभं केलं की अहो आपल्या इथे एवढं वंदे मातरमचं हे चाललं आहे, स्वदेशीचं आंदोलन चाललं आहे आणि हा माणूस विदेशी दारू घेऊ कसा शकतो? म्हणजे जे आपल्या इथे उपेक्षित असे लोक मानले जातात त्यासुद्धा लोकांच्यामध्ये हा स्वदेशीचा भाव हा वंदे मातरम ह्या गीतांनी आणि वंदे मातरम ह्या शब्दांनी त्या काळामध्ये जागृत झालेला होता. आणि म्हणून मग आपल्या असं लक्षात येतं की ह्या भावानी जी काही क्रांती करून आणली ती खूप मोठी होती. असं सांगतात की त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या सुद्धा महिला काचेच्या बांगड्या घालत नसत. त्या काळात म्हणजे काळ्या मण्यांची पोत मग त्या हातात बांधायच्या. किंवा बंगालमध्ये एकाला गीतं देऊन पाठवलेलं होतं की कलंक हाथे परोना, कलंक असे तर हे घालू नका, शंखाच्या बांगड्या घाला. त्यामुळे आजही बंगालची बाई शंखाच्या बांगड्या हातात घालताना दिसते. म्हणजे जे जे आमच्या आईने बनवलेले ते आम्ही घालणार, बाकीचं आम्हाला सगळं त्याज्य आहे असं हे. पण आजही दुर्दैव असं आहे की 1905मध्ये स्वदेशी सुरू झालं. म्हणजे त्या काळात स्वदेशी करता असं आंदोलन सुरू झालं. पण आज 120 वर्ष झाल्यानंतरसुद्धा स्वदेशी जागरण मंचाला काम करावं लागतं आहे की कोलगेट वापरू नका, कोका कोला पिऊ नका, ॲमेझॉनवरनं घेऊ नका, असं आपल्या देशाचं दुर्दैव आहे. हे जे वंदे मातरमने आपल्या इथे निर्माण केलं त्या गीतातल्या प्रत्येक शब्दाला एक वजन आहे. मला एक या निमित्ताने विचारावं वाटतं, म्हणजे मी राष्ट्रसेविका समितीमध्ये तुम्ही म्हणालात की तिथे प्रत्येक ठिकाणी हे गीत जे आहे ते गायलं जातं आणि संपूर्ण गीत जे आहे ते म्हटलं जातं. तर ते सुरुवात जेव्हा झाली त्यामागचं म्हणजे मावशीबाई केळकरांचं तुम्ही नाव घेतलं ज्यांनी ही सुरुवात केली, तर त्याविषयीचं काही माहिती आत्ता उपलब्ध आहे का? कधी हे सुरू झालं नेमकं, त्यामागची काय भावना होती? हे वंदे मातरम मावशींचं जो काळ होता 1905 सालचा मावशींचा जन्म आहे. म्हणजे आपण एका परीने असं म्हणूया की त्यांचा जन्म जो ज्या काळात झाला त्या काळामध्ये देशभरात वंदे मातरम हे गाणं म्हणजे हे नारा आणि हे गुंजतच होतं. त्यामुळे त्यांच्या घरामधलंही वातावरण तसंच होतं. आणि हे सगळं ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला वंदनीय मावशींनी घरामध्ये म्हणजे साधारणतः 1919मध्ये त्यांचं 19मध्ये लग्न झालं आणि नंतर 23मध्ये वगैरे त्यांनी घरामध्ये साखर वगैरे आणणं बंद केलं. म्हणजे इतक्या कमी वयात त्या काळामध्ये स्त्री इतकी स्वतंत्र नव्हती की ती घरातलं असं ठरवू शकेल. पण तरी त्यांनी त्या काळामध्ये अशा तऱ्हेचं वातावरण आपल्या घरामध्ये तयार केलं आणि त्या अनेक वर्षापर्यंत
चहा पित नव्हत्या किंवा घरामध्ये साखर येत नसे, गूळ आणलं जायचं. अशा तऱ्हेचं वातावरण त्यांच्या ह्याच्यात निर्माण झालं. आणि म्हणजे आता नक्की कधी सुरू झालं असं सांगता येणार नाही, पण 50पासून तरी आमच्या इथे वंदे मातरम हे पूर्णपणाने म्हटलंच जातं. त्याच्या आधीपासून त्याची किती. आता तुम्ही जो एक संदर्भ दिला की आता विरोध एका बाजूला होतो, एका बाजूला कौतुक सुद्धा होतं. म्हणजे आज ही परिस्थिती असण्याचं काही खरं कारण नव्हतं. म्हणजे सुरुवातीला इतिहासात जे आपण काही घटना म्हणतो ज्याच्यात विरोध झाला, पण आज असण्याचं कारण नाही. तरी देखील आज विरोध होतो किंवा आता सरकारने कायदा करण्याचं म्हटलं तरी त्या ठिकाणी विरोध केला जातो. तर काय काय नेमकं तुम्हाला वाटतं, याच्यामागची काय भावना असेल लोकांनी? हे बघा कसं आहे की ज्या वेळेला 1896मध्ये किंवा काकीनाडा संमेलनापर्यंत हे गीत गायलंच जात होतं. सगळ्यात पहिल्यांदा विरोध जो कोणी केला असेल वंदे मातरम करता, तर तो ब्रिटिशांनी केला. कारण ब्रिटिशांना हे एक लक्षात येत होतं की हे वंदे मातरम हे जे शब्द आहेत, हे शब्द, हा नारा किंवा हे सगळं गीत हे लोकांमध्ये खूप चेतना निर्माण करत आहे. आणि ही अशी चेतना, ही अशी प्रेरणा जर सदैव जागृत राहिली तर काय होईल आहे की आपल्याला ह्या ठिकाणी राज्य करणं कठीण जाईल. आणि त्यामुळे त्यांनी त्या ह्याच्याकरता विलक्षण अशा शिक्षासुद्धा दिलेल्या आहेत. म्हणजे काही शिक्षा तर अशा होत्या की एखाद्या बर्फाच्या लादीवरती झोपवणं कुणाला, म्हणजे त्यांनी वंदे मातरम म्हटलं म्हणून. बर्फाचा गोळा उन्हाळ्यात खाणं ठीक आहे, पण बर्फाच्या लादीवर झोपवणं ही किती क्रूर शिक्षा आणि त्या माणसाची काय अवस्था होत असेल. किंवा वंदे मातरम म्हटलं म्हणून शाळेतनं काढून टाकणं, ह्याच्यामधनं काढून टाकणं, असं सगळं सुद्धा त्या काळामध्ये होत होतं. त्यानंतर वंदे मातरम म्हटल्यामुळे अनेकांना म्हणजे फटके पण खावे लागलेले, वेध खावे लागलेत. म्हणजे आपण त्यांचीसुद्धा एक बघू शकतो की किती लोकांना याच्याकरता म्हणजे हे खावे लागले. म्हणजे पहिला विरोध त्यांना ब्रिटिशांनी केला. दुसरा विरोध 1896पासून त्याही वेळेला जे काँग्रेसचं अधिवेशन होतं ते सर ह्यू रोजनी स्थापना केली, सेफ्टॉवलसारखे. आणि त्यावेळेला जे सगळं चालत होतं त्यावेळेलाही लोकं होतीच ना त्या काळामध्ये. म्हणजे आज जे विरोध करतात ते मुस्लिम पण होतेच, पण तोपर्यंत त्यांना चाललं. पण नंतर काकीनाडा संमेलनानंतर त्या ठिकाणी पहिला विरोध झाला. पण विष्णुबुवा पलुसकरांनी संपूर्ण वंदे मातरम म्हटलं आणि त्यांनी सांगितलं की हा काँग्रेसचा मंच आहे, त्यामुळे इथे वंदे मातरम म्हटलं जाईल. पण त्यानंतर एक तुष्टीकरणाच्या नीतीकरता वंदे मातरम गीताचे 2च कडवी ठेवण्यात आली आणि बाकीची कडवी काढून टाकण्यात आली. म्हणजे त्या काळामध्ये जे झालं की ज्यांना वंदे मातरम ह्या गीताचे तुकडे करायला संकोच वाटला नाही, त्यांना मातृभूमीचे तुकडे करतानाही संकोच वाटला नाही. ती एक मनाची स्थिती बनून गेली. ह्याचे तुकडे होतात, त्याचेही तुकडे होऊ शकतात. आणि हे झाल्यानंतर तिथेच जर आपण ठामपणाने राहिलो असतो की वंदे मातरम हे गीत भावात्मक गीत आहे, त्याच्यात मूर्तीपूजा आणि हे नाही आहे, तर ते गीत अखंड राहू शकलं असतं. पण तसं आपल्याला करायचं नव्हतं आणि त्यामुळे ते गीत त्या काळामध्ये 2 हे झालं. मला साधारण असं वाटतं की 1988-89ची बहुतेक गोष्ट असेल, 94च्या आसपास, की जैन साध्वी प्रीती सुधाजी त्यांचा चातुर्मास दर्डा घराण्याने नागपूरला आयोजित केला होता. आणि असं झालं 15 ऑगस्ट आहे, आपण वंदे मातरम म्हणायचं, तयारी करायची. त्यावेळेला त्यांना कोणीतरी सांगितलं की वंदे मातरम हे 2 कडव्यांचं नाही, या 5 कडव्यांचं आहे. त्या म्हणाल्या मला माहितीच नाही की वंदे मातरमला 5 कडवी आहेत. म्हणजे आपल्या इथे 94ची जर गोष्ट आपण म्हटलं तर जवळजवळ स्वातंत्र्य मिळालेला
म्हणजे 40 वर्ष तरी होऊन गेलेली होती, पण लोकांमध्ये ह्या गीताची 5 कडवी आहेत ह्याची माहितीच नव्हती. कारण आकाशवाणीवर काय किंवा दूरदर्शनवर काय जे काही शब्द म्हणजे कडवी लागायची ते तेवढीच कडवी लागत होते आणि त्याच्यामुळे माहितीच नव्हतं की ह्या गीतांची एवढी कडवी आहेत. त्यामुळे ज्या वेळेला भारत ही आमची आई असा भाव ज्यांच्या ज्यांच्या मनात होता तोपर्यंत ते पूर्ण गीत चाललं. आता भारत ही माझी आईच नाही आहे ना. लडके लिया पाकिस्तान आणि हंस के लेंगे हिंदुस्थान अशी जी मनोवृत्ती ती ह्या गीताला न स्वीकारण्याच्या मागे आहे. आता राष्ट्रसेविका समितीचं कार्य इतकी वर्ष चालू आहे आणि अर्थातच भारत मातेच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी तुम्ही काम करतात. कशा पद्धतीचं काम आहे ते मला जरा म्हणजे असं वाटतं. आता अर्थात इतकी वर्ष तुमची संघटना काम करते तर लोकांपर्यंत ती माहिती जातेच, पण तरी देखील मला वाटतं की या निमित्ताने लोकांपर्यंत ते कार्य पोचलं पाहिजे. 1936 साली जेव्हा समितीचा कामाचा प्रारंभ झाला त्याच्या आधी वंदनीय मावशी म्हणजे वर्धेतच राहत असल्यामुळे त्यांचा विवाह होऊन त्या वर्धेत गेला आणि वर्धा हे शहर त्या काळात फार मोठं एक केंद्रस्थान होतं. तिथे सेवाग्रामला महात्मा गांधीजींचा आश्रम होता आणि वंदनीय मावशी त्यांच्या प्रार्थना सभेला जाणं किंवा भाषणाला जाणं, जमनालाल बजाज होते त्या परिवाराशी मावशींचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रभात फेरीला जाणं असं सगळं त्यांच्याकडे त्या करत असत आणि ते करत असताना त्यांना असं जाणवायला लागलं की हे आपण सगळं करतो आहोत पण ह्याच्याकरता महिलांकरता आणखीन काहीतरी वेगळं असं हवं आहे. त्या काळात म्हणजे स्त्री ही शिकायलाही थोडी थोडी बाहेर पडायला लागली होती. कुठेतरी सर्कसमध्ये सुद्धा तिचा सहभाग होता किंवा एखाद्या मासिकाच्या वरती तिचं मुखपृष्ठ वेगळ्या शालीन पद्धतीने येतो. म्हणजे या सगळ्याची सुरुवात झाली होती. पण तरीसुद्धा स्त्री ही नेमकी कशी तिचा विकास झाला पाहिजे किंवा काय आहे या दृष्टीने आपल्याला विचार करायला हवा आहे. आणि मग त्यांची मुलं संघात जात असल्यामुळे त्या सगळ्या कार्यांचंही त्यांनी हे बघितलं आणि त्या ह्याच्यातनं त्यांना असं वाटलं की अशा तऱ्हेचं जे कार्य आहे ते महिलांमध्येही झालं पाहिजे. महिला जर समाजाचं अर्धांग असतील तर त्यांनासुद्धा म्हणजे ह्या सगळ्या ह्याची जाणीव आणि हे झालं पाहिजे. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते स्वातंत्र्य जर टिकवायचं असेल तर त्या दृष्टीने सुद्धा स्त्रीची तयारी होणं किंवा हे सगळं अतिशय आवश्यक आहे. हिंदू स्त्रीने अवमानित म्हणून का राहावं? ती सबल झाली पाहिजे, ती सुरक्षित झाली पाहिजे, ती स्वाभिमानी झाली पाहिजे आणि तिच्यामधला स्वबोध जागृत झाला पाहिजे की ती नक्की कोण आहे. आणि ज्यावेळेला ती स्वसंरक्षणक्षम झाली पाहिजे असं म्हणताना स्व ह्याचा अर्थ स्वधर्म आहे, स्वदेश आहे, स्वभाषा आहे आणि स्वसंस्कृतीसुद्धा आहे आणि स्वदेशीचा भावसुद्धा जागृत त्याच्यामध्ये झाला पाहिजे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांची आणि परमपूज्य डॉक्टरांची भेट झाली आणि त्यांनी विचारलं डॉक्टरांना की अशा तऱ्हेचं कार्य महिलांमध्ये म्हणजे व्हावं. डॉक्टर म्हणाले की आम्ही फक्त पुरुषांचा विचार केला आहे आणि मग तुम्ही जर कराल तर आम्ही तुम्हाला सहयोग देऊया. आणि त्याप्रमाणे 1936 साली समितीची स्थापना झाली आणि तिचं कार्य सुरू झालं. म्हणजे चौकट जरी ती असली तरी त्या कॅनव्हासवर वंदनीय मावशींनी स्वतःचे रंग स्वतःचं चित्र असं उभं केलं की स्त्री ही कशी झाली पाहिजे, तिच्यामध्ये कुठल्या कुठल्या गुणांचा विकास झाला पाहिजे. मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या 3 गुणांचा तिचा विकास झाला पाहिजे. आता आपण ज्यावेळेला वंदे मातरम म्हणतो त्यावेळेला म्हणजे वंदे मातरममध्ये आपण आईची वंदना करतो तोच भाव समितीच्या प्रार्थनेत आहे. नमामो वयम मातृ भूपुण्य भूस्त्वा. हे मातृभूमी, हे पुण्यभूमी आम्ही तुला नमस्कार करतो आहोत.
अशा तऱ्हेने तिच्याकरता आपलं जीवन समर्पण करण्याचा जो भाव आहे तो स्त्रीच्या मनामध्ये जागृत झाला पाहिजे. तिच्यामध्ये आपण जर तसे विचार केला तर आर्थिक बाब तर आता बरीचशी तिच्या हातात असते परिवारातली. त्यामुळे जर स्त्रीने व्यवस्थित जर विचार केला तर तिच्या घरात येणारी प्रत्येक वस्तू ही स्वदेशी राहील, आहे ना. तर अशा तऱ्हेने तिच्यामध्ये हा भाव निर्माण व्हावा, स्वबोध निर्माण व्हावा की आम्ही कोण होतो, मी हिंदू आहोत. मग माझं वर्तन, माझे व्यवहार हे जीवनमूल्यांना, हिंदू मूल्यांना धरून असले पाहिजे. आणि तशा तऱ्हेचेच तिच्यामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे. म्हणून म्हणजे त्यांनी मावशींचा तर छोट्या छोट्या गोष्टींवर कटाक्ष होता. स्वभाव म्हणजे स्व जागृत करताना त्या जेव्हा पत्र लिहायच्या तेव्हा तिथी लिहायची, मग दिनांक लिहायचा. कारण आपलं मूळ जे आहे ते तिथी लिहा, ठीक आहे, आता समजत नसेल तर दिनांक लिहा असं. त्यामुळे आपल्या त्या दिनांक आणि तिथी मग ते जागृत झालं पाहिजे. म्हणून आपल्या इथे आपण दिनदर्शिका काढतो. वर्षप्रतिपदेला घरावरती ध्वजच लागला पाहिजे. कारण आपल्या इथे पूर्वी त्या छान गोष्ट सांगायच्या की आपल्या इथे ध्वज का लावायचा, तर उपरिचर राजाने जेव्हा देवांना मदत केली आणि तो परत आला त्यावेळेला त्याला इंद्राने ध्वज दिला आणि वर्षप्रतिपदेच्या दिवशी तो लावायचा आणि त्याला हे करायचं, ब्रह्मध्वज नमस्ते असतो असं म्हणून त्याची हे करायची. आणि त्याच्यामुळे घराघरांवर भगवा ध्वज लागला पाहिजे. कारण तो आमच्या स्वाभिमानाचं, आमच्या देशाचा, आमच्या संस्कृतीचा, त्यागाचा, प्रेमाचा असा सगळा प्रतीक आहे. आणि त्यामुळे तो ध्वज आमच्या समोर असणं हे नितांत आवश्यक आहे. मग म्हणून त्यांनी घराघरांमधनं पूजाध्वजाची निर्मिती केली की घरांमध्ये आपल्या देवघरात ध्वजसुद्धा पूजेला असला पाहिजे. अशा तऱ्हेने छोट्या छोट्या गोष्टींमधनं महिलांचा स्वबोध जागृत करणं आणि घरामध्ये तसं वातावरण निर्माण करणं, हिंदुत्वाचं वातावरण निर्माण करणं याच्याकरता एक आग्रहाची भूमिका त्याच्यात राहील. आता आपण पाहतोय की सध्याच्या काळामध्ये महिलांना सगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये महिला आहेत. मी आता सैन्य दलात सुद्धा आहेत, अगदी कमांडो सुद्धा महिला होतात किंवा हवाई दलामध्ये आहेत. त्यामुळे महिलांचा सगळ्या क्षेत्रामध्ये वावर आहे. तरी देखील महिलांवर अन्यायाचं प्रमाण पण तेवढंच आहे किंवा जे लोकांच्या भावना अनेक वेळेला अशा पद्धतीने होतात याच्यामध्ये महिलांचा अपमान केला जातो, अवमान केला जातो. अशा वेळेला वंदे मातरम हे गीत की ज्याच्यामधून स्त्री शक्तीबद्दलचं एक प्रकारे भाव जो आहे तो व्यक्त होत असतो, ते गीत किती महत्त्वाचं आहे आजच्या पिढीच्या अनुषंगाने? खूप जास्त महत्त्वाचं आहे. हा सगळा कशा करता होतो की स्त्रीत्वाची परिपूर्तता कशात आहे, तिच्या मातृभावात आहे ना. आणि म्हणून आपल्याकडे पहिल्यांदा जर काही असेल तर मातृदेवोभव असंच आपल्या इथे म्हटलं जातं, हो ना. आज हे जे काही स्त्रीच्या बाबतीमध्ये घडतं आहे तो संस्कारांचा अभाव आहे असं आपण म्हणूया. मातृवत परदारेषु असं आपल्या इथलं एक वचन आहे. किंवा आपल्याकडे शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे ना. आज आपलं दुर्दैव असं आहे की अशा तऱ्हेने असणारी जी काही आहे ती स्त्री ही मातृरूप आहे. हा भाव जो आहे हा भरला जात नाही आहे ना. आणि वंदे मातरममध्ये स्त्रीचा मातृत्व गुण म्हणजे हा दाखवलेला आहे की ती आई आहे आणि तिच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे. म्हणजे जर घराघरांमधनं असे संस्कार मिळाले, अशा तऱ्हेचं वातावरण निर्माण केलं की स्त्रीचंही रक्षण केलं पाहिजे, म्हणजे हे केलं पाहिजे, स्त्रीला सन्मान दिला पाहिजे. स्त्री ही भोग्य वस्तू आपल्या ह्याच्यात कधीच म्हणजे अशी मानलेली नाही आहे. तिला स्त्रीला एक विशिष्ट हे होता, स्थान होतं. आणि ते स्थान म्हणजे आज ती सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाते आहे. पण तिच्याकडे बघण्याची ही जी दृष्टी आहे याचं मूळ कारण म्हणजे आमच्या इथे असलेला संस्काराचा अभाव आहे. आणि तो संस्कार जसे जसे आपण करायला हवे त्या ठिकाणी कुठेतरी आपण सगळेजण कमी पडतो आहोत असं आपण म्हणू शकतो.
आणि वंदे मातरमचा जो भाव म्हटला तर त्याच्यामध्ये स्त्रीकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती एक वेगळी वृत्ती म्हणजे आहे. मग त्याच्याकरता आपल्याला अनेक उदाहरणं म्हणजे देता येतील की जसं शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जे काही केलं की राज्याच्या पाटलाला कडक शासन केलं, तशा तऱ्हेच्या शासनाची सुद्धा गरज असते. आणि त्याच्याचप्रमाणे ज्यावेळेला अशा तऱ्हेचं कुठेतरी दिसतं, समाजामध्ये नजरेला येतं, त्यावेळेला बाजूच्या समाजाचंही काम आहे की अशा तऱ्हेचं हे होणार तर ते माझ्या घरात थोडीच झालेलं आहे ना. काही गोष्टी ह्या धाकानी पण होत असतात. आणि दुसरं म्हणजे स्त्रीच्या नजरेत पण धाक हवा. असंही आहे की स्त्रीच्या नजरेतला धाकसुद्धा खूप प्रभावशाली असतो आणि त्या धाकाने अनेक गोष्टी होऊ शकतात. पण त्याच्याचबरोबर समाजाने जर कुठे त्यांना असं दिसत असेल की हा स्त्रीच्या मागे कोणीतरी लागतं आहे, त्रास होतो आहे, तर समाजातल्या सज्जन शक्तीने एकत्र येऊन त्याचा प्रतिकार पण केला पाहिजे. मला काय त्याचं अशी वृत्ती आज राष्ट्रसेविका समितीमध्ये अनेक तरुण मुली, लहान मुलीसुद्धा जोडल्या जात असतील, तर ते किती महत्त्वाचं वाटतं म्हणजे की जेणेकरून आज जे तुम्ही संस्कारांबद्दल सांगितलं किंवा संस्कृतीबद्दल सांगितलं तर त्या अनुषंगाने आवश्यक आहेच. कारण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जरी आपण म्हणजे बघितलं, समितीत काय होतं, एकतर शारीरिक शिक्षण दिलं जातं, बौद्धिक दृष्टीनेही त्याच्यात वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या ह्याच्यावरती चर्चा होतात. आणि त्या होत असताना ही आमची मातृभूमी आहे, राष्ट्र सर्वोपरी अशा तऱ्हेचा भाव भरण्याला मदत होते. आणि त्याच्याकरता जर कुठे काही आता आपत्ती आली तर त्या ठिकाणी सुद्धा आपण उभं राहू शकतो. म्हणजे काही काही परिस्थितीमध्ये आपण अनेक कामंसुद्धा त्या ह्याच्याकरता करू शकतो. आणि त्याच्यामुळे ह्याची गरज अतिशय आहे. संस्कारांची गरज आहे, स्वदेशी भाव भरण्याची गरज आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण शाखेत यायला लागतो त्यावेळेला चर्चा कशाची होते, तर ती चर्चा देशाच्या करताच चर्चा होते. आणि त्याच्यामुळे स्त्रिया एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रमही त्याच्यातनं करतात. छात्रावास चालतो, सेवा कार्य केली जातात आणि त्या सेवाकार्यांची सुद्धा गरज आहे. आणि ती करत असताना तिला आणखीन एक वेगळं दालन मिळतं म्हणजे कार्याला करण्याकरता. आणि ते करत असताना एक मनाला आंतरिक समाधान मिळतं की माझ्या ज्या गृहिणी असतात त्यांच्याकरता मी म्हणते की मी माझं काम घराचं हे करत असतानासुद्धा मी समाजाचं पण काहीतरी करू शकते. जसं आपण बघतो की पृथ्वी स्वतःची प्रदक्षिणा करते आणि त्याबरोबरच ती सूर्याची पण परिक्रमा करत असते. त्याप्रमाणे माझ्या घरसंसाराचं करताना भारत मातेला केंद्रबिंदू ठेवून मी तिच्याकरता सुद्धा काही करू शकते असा एक भाव तिच्या मनात निर्माण होतो आणि त्याप्रमाणे ती काम करू शकते आणि करते. आत्ता जे सरकार आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून आणि आपण पाहतोय की वंदे मातरम या गीताच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. म्हणजे जसं आता हे लोकसभेमध्ये जसं ते संपूर्ण गीत गायलं गेलं, जसं शाळा कॉलेजांमध्ये गायलं जावं किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी गायलं जावं अशा पद्धतीने निर्णय घेतला जातो. तर हे खरं तर फक्त कुठलं अमुक एखादं सरकार आलं तरच असा निर्णय घेण्याची आवश्यकता नाही आहे. प्रत्येकाने ते केलंच पाहिजे, कारण वंदे मातरम हे गीताचा एवढा मोठा इतिहास आहे. तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं की लोकांनी कशा पद्धतीने हे जे सगळे निर्णय आहेत किंवा याकडे पाहिलं पाहिजे, किती वंदे मातरमचं महत्त्व आहे? वंदे मातरमचं महत्त्व आहे कारण मातृभाव हा ह्या देशातला प्रधान भाव आहे. म्हणजे आपण आजही बघतो
की आपल्याला कुठे काही लागलं तरी पहिल्यांदा आईचीच आपल्याला आठवण येते. हो ना. आणि आई असली की एक मनाला समाधान असतं की हो आई आहे घरामध्ये. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा जो मातृभाव आहे, तर ह्या मातृभावाची आवश्यकता चिरकाल आहे. हा मातृभाव जसा जसा जागृत होत जाईल जनतेच्या मनात, प्रत्येकाच्या मनात, तशी तशी स्त्रीकडे बघण्याची दृष्टीसुद्धा बदलल्याशिवाय राहणार नाही. ती जर बदलायची असेल तर ह्या भावाची परिपुष्टता होणं अतिशय आवश्यक आहे. आणि ती जर मातृभूमीचा भाव परिपुष्ट झाला तर आपोआपच देशाच्या प्रगतीकरता जेव्हा तो सर्वस्व आपलं अर्पण करतो त्यावेळेला देशाच्या प्रगतीमध्ये, देशाच्या विचारामध्ये, सगळ्या याच्यामध्ये खूप फरक पडतो. आणि त्यांचा हा जो निर्णय आहे हा खरं म्हणजे 47 सालीच घेतला गेला असता तर काहीच असा प्रश्न नव्हता. पण आपण बघतो की त्याच्याकरता आधी तामिळनाडूला सुद्धा बुलुसु सांबमूर्तींना पुष्कळ त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. रामभाऊ नाईकांनी त्याच्याकरता महाराष्ट्र विधानसभेत ते गायलं जावं ह्याच्याकरता पण त्यांनी त्यांच्या काळामध्ये प्रयत्न केलेले आहेत. आणि मग त्यावेळेला तो नारा लागला, अगर इस देश में रहना होगा वंदे मातरम कहना होगा. कारण हिंदू महासभेने त्यावेळेला विधानसभेत काही पत्रकं टाकली आणि हे केलं आणि त्यावेळेला तो नारा लागला. तर अशा पद्धतीने जर इथे ह्या देशामध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर ह्या भारताला तुम्ही आपली मातृभूमी समजलंच पाहिजे. हा जो भाव आपण तेव्हापासून भरला असता तर आपल्या देशाचं चित्र खूप वेगळं राहिलं असतं. आणि आजही आपला त्यांच्या ह्याला विरोध नाहीच आहे ना. आत्ता जसं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जे खळांची व्यंकटी सांडो. खळांची व्यंकटी सांडो म्हणजे दुष्टांचं दुष्टत्व नाही स्वभाव. तसं आपल्याला की मुसलमानांनी इथनं जावं असं म्हणणं नाही आहे. फक्त त्यांच्या मनामध्ये भारताची भक्ती आणि भारत ही आमची आई आहे एवढाच भाव जागृत झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि ती मागणी त्यांनी जर केली, त्यांनी ते हे पाळलं आणि तुम्ही इथेच राहता, इथेच खाता, इथेच पिता, सगळं करताय. आपल्या ह्याच्यात वर्णन तसंच आहे ना की सुजलाम सुफलाम मलय जशीतला. काय वाईट आहे ह्या वर्णनामध्ये? जर आमच्या देशाचा विचार केला, बाकी सगळ्या देशांचा विचार केला तर ह्या भूमीला जे भगवंतांनी दिलेलं आहे ते इतर कुठल्याच देशाला दिलेलं नाही आहे. आपल्याला कधी कोणाकडे पाण्याकरता जावं लागलं नाही. आपल्या देशात सगळ्या तऱ्हेचं पाणी आहे. तिन्ही बाजूला समुद्र आहेत, आपल्या नद्या आहेत. केवढ्या नद्या आहेत म्हणजे जशा आपल्या शरीरामध्ये नाड्या आहेत तसंच भारतामध्ये संपूर्ण नद्यांचं जाळं आहे. आणि त्याच्यामुळे ही भूमी सुजल आहे. आणि एवढंच आहे असं नाही, प्रपात आहेत, झरे आहेत, मग त्याच्यात उष्ण पाण्याचे झरे आहेत. सरोवर म्हणाल तर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, गोड्या पाण्याची सरोवर आहेत. म्हणजे हे जे सगळं भारताला दिलेलं आहे हे सुजलत्व जे दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती भूमी सुफलाम पण आहे. आणि फळं जर म्हटली तुम्ही तर बाकीच्या देशांमध्ये इतकी फळं आपल्याला आढळत नाही की जितकी फळं भारतामध्ये आढळतात. किती तऱ्हेची फळं ह्या देशामध्ये आहेत. म्हणजे एकटा आंबा म्हटलं तरी असं सांगतात की आंबा महोत्सव 350 जाती आहेत. आहे ना. मग एवढं सुफलत्व कुणालाच दिलेलं नाही आहे ना. मग ते सुफलत्व आपल्याला दिलेलं आहे. सस्यश्यामला म्हटलं तरी पण त्याच्यामध्ये 18 धान्यांचं कडबोळं अशी आपल्याकडे म्हण आहे. म्हणजे 18 तऱ्हेची धान्य ह्या देशामध्ये होतात. आणि 2 वर्षापूर्वी मोदी सरकारने मिलेट वर्ष घेतलं. 11 पैकी 9 मिलेट्स भारतातच होत होते. म्हणजे हे जे सस्यश्यामलत्व आपल्याला दिलं तिने आहे. मग हे द्रुमदल शोभिनी म्हणजे सगळ्या तऱ्हेची झाडं, वनस्पती आणि त्या वनस्पतींना पण आपण काय म्हणतो तर नास्ती मूलम अनौषधम. काहीच अनौषधी असं नाही, प्रत्येक औषधी युक्त आहे. अशा तऱ्हेचं तिचं जे वर्णन पुढे सगळ्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे त्याच्यात काहीच हे नाही ना. फक्त आक्षेप कुठे आहे
त्वं ही दुर्गा दशप्रहरण धारिणी आहे ना. आणि वाणी विद्यादायिनी आहे ती. तेवढीच ती एक 3च त्या ओळी आहे. वाणी विद्यादायिनी आहे आणि हो अ हो हो ते दुर्गेचं रूप आहे. आणि ही आहे ना लक्ष्मी आहे ती. बरं ह्या सगळ्यांची आपल्याला आहे ना विचार माणूस करतो. तिने आपल्याला वाणी दिली आणि विद्या दिली. आणि ही जी विद्या आहे तर ही विद्या म्हणजे फक्त शालेय शिक्षण नाही आहे. विद्या म्हटल्यानंतर ज्याने म्हणजे आपल्याला मी कोण हे कळतं, त्याची अनुभूती येते आणि तो आत्मस्वरूपात लीन होऊ शकतो. ही जी विद्या आहे ही विद्या देणारी भारताची भूमी एकटीच आहे. आणि वाणी म्हटलं तरी जर आपण बघितलं तर गीता कोणी दिली? सगळ्या जगाला मान्य असा ग्रंथ कोणी दिला? भगवान श्रीकृष्णाच्या वाणीने दिला. रामायण कोणी दिलं? वाल्मिकीच्या वाण्याने. म्हणजे संपूर्ण देशामध्ये इतका सुंदर भ्रातृभाव, इतका सुंदर कर्तव्यभाव. प्रत्येक पात्र फक्त कर्तव्यच सांगतं ना. काही कौशल्या म्हणते की मी तुझ्याबरोबर येईन. राम म्हणतो नाही, दशरथाकडे बघणं तुझं कर्तव्य आहे. ज्यावेळेला सीतेला रामाने येऊ नको म्हटलं, ती म्हणाली नाही, तुमच्याबरोबर येणं हा माझा पत्नी धर्म आहे. भरत म्हणतो की नाही, राज्य सांभाळणं हे तुझं काम आहे, मी फक्त पादुका त्या ठेवून राज्य करेन. इतका सुंदर भाव कुठे निर्माण केलेला आहे. आणि तेच आपल्याला पुढे शिवाजींच्या काळात पण दिसतं की राजाराम आणि संभाजी महाराजांनी अशाच पद्धतीने भाव राहिला. हे जे काही आहे तर हे वाणी विद्यादायिनी असं तिचं स्वरूप आहे. आणि ते कुठलं जग नाकारू शकत नाही आहे. स्वामी विवेकानंद गेले आणि स्वामी विवेकानंदांचे 2 शब्द, बंधू आणि भगिनींनो, या शब्दांनी केवढी किमया केली. वाणी विद्यादायिनीच आहे ना ती, म्हणून तर ही किमया झाली ना. तर ही जी किमया म्हणजे आहे वाणीची, तर त्या वाणी विद्यादायिनीला नमस्कार आहे. पण मग मुख्य म्हणजे आपण प्रतिमा का ठेवतो आपल्या ह्याच्यात? प्रतिमा एवढ्या करतात की नातुडे मुख्य परमात्मा म्हणूनही करावी लागेल प्रतिमा. जर आपण असं ठरवलं, कोणाला सांगितलं की अरे अमुक एक आहे तिथे, तू त्याला पत्र लिह. अरे पण मी तो कोण आहे, कसा माहीत? तू मला त्याचा फोटो तर दाखव ना, म्हणजे मी त्याला पत्र लिहीन, मला लिहिता येईल. असं जे आपण म्हणतो तेवढ्या करता ती प्रतिमा आहे. आणि मग आपल्याला हे पाहिजेच काय, विनिमय करायचा. कमलदल विहारिणी, म्हणजे कमला हवी, लक्ष्मी हवी. तिच्याशिवाय शिवाय आपण काही करूच शकत नाही ना. कुठलीही गोष्ट म्हणती तरी आपल्याला त्याच्याकरता पैसा हवा आहे. मग ते विनिमयाचं हे साधन लक्ष्मी आहे. पण मग ती लक्ष्मी कशी हवी आम्हाला? या लक्ष्मीचं सुद्धा एक खूप महत्त्व आहे. आपल्याकडे एक श्रीसूक्त आहे की ज्याच्यातनं स्त्रीचं हे केलं, म्हणजे लक्ष्मीचं महत्त्व सांगितलं जातं. लक्ष्मी जी आहे ती हस्तिनाद प्रबोधिनी म्हशी यावी. म्हणजे जिच्यासमोर हत्ती चित्कारत आहेत, म्हणजे आमच्याकडे येणारी लक्ष्मी ही समोरच्या दाराने यावी. मागच्या दाराने येते ती अलक्ष्मी असते. ती लक्ष्मी, आमच्याकडे लक्ष्मी आली पाहिजे. मागे एक आपल्या इथले पोलीस ऑफिसर म्हणाले होते की घराघरातल्या स्त्रियांनी जर असं सांगितलं की आमच्या इथे मागच्या दाराने येणारी लक्ष्मी नको, तर आपोआपच सगळे भ्रष्टाचार नष्ट होते. हे त्या कमलदल विहारिणी ती अशा मार्गाने आमच्या घरात यावी, असं त्या 2 ओळींमधनं सांगितलं जातं. आणि त्वं ही दुर्गा दशप्रहरण धारिणी, 10 हातांमध्ये अस्त्र आहे. आणि त्या ह्याने तू काय करते? कुणाचा विनाश करते? दुष्टवृत्तीचा विनाश करते. सप्तशतीमध्ये एक छान त्यांचं वर्णन आहे. दुर्वृत्त शमनम तव देवी शीलम. शील म्हणजे स्वभाव. शील या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे.
पण तसं म्हटलं तर शील म्हणजे स्वभाव. देवीचा दुर्गेचा स्वभाव काय आहे? तर जे काही दुर्वृत्त आहे त्या दुर्वृत्त वाईट वृत्तींचं शमन करणं हा तिचा स्वभाव आहे आणि तो आमच्या भारताचा स्वभाव आहे. जे जे काही अशा वाईट वृत्ती असतील त्या वाईट वृत्ती आपल्या इथनं गेल्या पाहिजे ह्याच्याकरता भारतीय हे करत असतो. कुठेच भारतीयांनी ते गेले ना, ते तराजू घेऊन गेले ना ते शस्त्र घेऊन गेले. त्यांनी कुठेही असा हे केला नाही. ते जिथे गेले तिथे तिथे त्यांचं वर्तन बघून लोकांना वाटलं की आपण ह्यांच्यासारखं वागलं पाहिजे. आणि म्हणून रमण महर्षींकडे कोणी आलं किंवा यांच्याकडे आलं तरी त्यांनी असं सांगितलं की तुम्ही तुमच्या ह्याच्यात राहूनही ह्याच्यापर्यंत अंतिम ह्याच्यापर्यंत जाऊ शकता असं आम्ही तुम्हाला सांगतो. आपण अशी बळजबरी किंवा अशी कुणावरती कधीच केली नाही. परंतु आपलं जे काही वागण्याची पद्धती होती त्या पद्धतीमुळे लोकांना आपण हवेसे वाटलो. ती गोष्ट आजही आपण बघतो की जिथे जिथे आहे. आपण कोरोना काळात बघितलं तरी असं लक्षात येतं ना की अमेरिकेत शेवटी त्यांनी कोणाला सांगितलं, गुरुद्वाराला सांगितलं ना, तुम्ही आमच्या इथे भोजनाची व्यवस्था करा. कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त विश्वास कुठल्या औषधांवर ठेवला गेला? भारतीयांच्या ह्याच्यावरती ठेवला गेला. कारण ती आमचा स्वभाव येतो की जे जे काही असेल सगळ्यांचं दुःख नाहीसं करणं हे आमचा स्वभाव आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला हे झालं. तर दुर्वृत्त वृत्त शमनम तव देवी शीलम हा जो स्वभाव देवीचा आहे की जे जे वाईट असेल मग ते बुद्धीतलं वाईट असेल तरी ते काढायचं, मनातलं वाईट असेल तरीही ते काढून टाकायचं आणि शरीरातलं जरी असेल तरीही ते काढून टाकायचं. म्हणजे सगळ्या स्तरावरचं वाईट काढून टाकणं हा हिंदू धर्माचा स्वभाव आहे. आणि ते दशप्रहरणं कशा करता आहे हा हिंदू धर्माचा स्वभाव कसा आहे. आणि म्हणून तर त्या देवीच्या हातात सुद्धा ध्वज कुठला आहे? भगवा ध्वजच आहे ना. अग्नीचं प्रतीक आहे तो सूर्याचं प्रतीक आहे. आणि आपल्याकडे एक पूर्वी छान श्लोक होता, आली जरी कष्टदशा अपार न टाकीती धैर्य तथापि थोर, केला जरी पोत बळेची खाले ज्वाला तरी ते वरती उफाळे. ज्वाला ही नेहमी वर उफाळते, त्याला कितीही तुम्ही दाबलं तरी ज्वाळा कधी खाली जात नाही. तसा हिंदूंचा स्वभाव आहे. आणि तो हिंदूंचा स्वभाव या दुर्गादेवीच्या रूपातनं, दुर्गा शब्दातनं आणि सगळ्या ह्याच्यातनं प्रकट होतो. ती म्हणजे धर्म आहे तुम्ही हृदय तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यातनं हा जो भाव प्रकट होतो तो भाव जर आपल्या मुलांनी गायला गेला, रोज त्यांच्याकडनं हे गायला गेलं किंवा आपल्या ह्याच्यातनं गायला गेलं, एक वातावरण तयार होतं. आणि भारत हे माझी भूमी नाही आहे, हे माझं राष्ट्र आहे, तशीच ही माझी आई आहे. आणि म्हणून आमच्या इथे समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे असं म्हणून तिला हात लावून उठण्याची पद्धती आहे. आणि म्हणून आमच्या इथे भूमिपूजन पण आहे. कुठलंही हे केलं तरी भूमिपूजन करतो, वास्तू झाला तरी भूमिपूजन करतो. प्रत्येक पूजेमध्ये भूमीची महत्त्व आणि भूमीचं आहे. जर आम्ही मातीचं मांगल्य मानायला शिकलो तर मग मातृत्वाचे मांगल्य मानायला शिकतो. आणि त्याच्यामुळे वंदे मातरम ह्या गीताचा राष्ट्राच्या दृष्टीने हे राष्ट्र माझं आहे, ही माझी हे आहे, हे जर आपण हे केलं तर मग तो छोट्या छोट्या ह्याच्यामधनं होतो ना की आपण जेव्हा म्हणजे सांगतो की माझं घर स्वच्छ राहिलं पाहिजे, पण म्हणून उकिरड्यावर कचरा नाही टाकायचा, हे अमुक एक करायचं नाही, असे छोटे छोटे जे भाव आपण मनामध्ये भरतो त्या भावांमधनं वंदे मातरमची जी हे आहे ती सार्थक होऊ शकते भूमिका, अशा तऱ्हेचं वाटतं. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो, म्हणजे सध्या जो एक शब्दप्रयोग सगळीकडे आपल्याला ऐकायला येतो म्हणजे जेनझी. आत्ताची जी पिढी आहे म्हणजे साधारणपणे 2012पर्यंतची जी पिढी आहे त्याला म्हटलं जातं जेनझी. तर त्यांच्याबद्दल रोज चर्चा सुरू असते. मी त्यांना जसं तुम्ही आत्ता म्हणालात की त्या मुलांनीसुद्धा किंवा पालकांनी त्यांच्याकडून हे वंदे मातरम गाऊन घेतलं पाहिजे किंवा घरामध्ये ते संस्कार असले पाहिजे, जेणेकरून ती पिढी जी पुढे आता
देश चालवणार आहे किंवा देशाचं उन्नती प्रगती यामध्ये त्यांचं योगदान असेल. तर त्या दृष्टीने तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता या पिढीला? त्या पिढीने एकच म्हणजे ही भूमी, हे राष्ट्र हे माझं आहे, राष्ट्र सर्वोपरी, हा भाव जर आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवला, जेनजीची म्हणजे मुलांची चूक कशी हे आहे. आता बघा की आपली आईसुद्धा शाळेतून आल्यावर मुलाला काय विचारते, तू डबा फिनिश केला का? आहे ना. तू जेवलास का? तू डबा खाल्ला का? असं विचारत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा जे जे काही आहे ते भाव आणि भरले जात नाही यात. म्हणजे त्याचा एक अभाव आपल्या म्हणजे गतिमान जीवनात म्हणा, किंवा कधी-कधी असं होतं आहे की जेवढा मुलांना वेळ द्यायला पाहिजे तो वेळ पण मुलांना दिला जात नाही. आणि त्याच्यामुळे इतिहासातल्या अनेक गोष्टी मुलांना माहितीच नाही आहेत. एकतर आपला इतिहास पण काही वेळेला चुकीचा शिकवला गेलाच आहे आपल्याला. तर त्याच्यामुळे मला असं आठवतं की आम्ही जेव्हा 1857चं हे, तर त्या काळामध्ये मी जेव्हा शाळेत होते त्यावेळेला ते 1857चं बंड म्हणून हे झालं. मला वडिलांनी सांगितलं की 1857चं हे बंड नाही आहे, तू पेपरमध्ये लिहिताना लिही, पण त्याच्याबद्दल लिही की हे स्वातंत्र्य युद्ध होतं. आज हा भाव आपल्या घरामधनं सांगितला जात नाही की हे काय आहे. आणि त्याच्यामुळे आता ही जी पिढी जे काही वाचते त्या याच्यामध्ये घरांमधनं किंवा त्यांच्या मित्रमंडळींमध्ये या चर्चा होतात त्या सांगितल्या जात नाहीत. घरामध्ये आपल्या इथे धर्मकार्य होणं म्हणजे धर्मकार्य म्हणजे अशा तऱ्हेचं वाचन होणं, चर्चा होणं. वंदनीय मावशी असं एक म्हणायच्या की आपल्या घरामध्ये ना एक राष्ट्रीय कोपरा असला पाहिजे, की म्हणजे तिथे आपण संध्याकाळी बसून त्याबद्दल काहीतरी वाचतो आहे, हे करतो आहे. म्हणजे आम्ही वंदनीय मावशींच्या जीवनाबद्दल सुद्धा जर बघितलं असं लक्षात येतं की त्या 1905 ते 1919पर्यंत आपल्या माहेरी राहिल्या. त्या काळात त्यांची आई आजूबाजूच्या बायकांना बोलवून केसरी वाचत होती. मग ते जे केसरी वाचन होतं त्या केसरी वाचनाचा त्यांच्या बालमनावर परिणाम झाला आणि त्याच्यातनं त्यांच्यामध्ये एक राष्ट्रीय बीज रोवलं गेलं, पेरलं गेलं आणि त्या राष्ट्रीय बीजाचा पुढे समिती रूपामध्ये वटवृक्ष झाला की ज्यांना डॉक्टरांनी म्हणजे मार्गदर्शन करून आणि हे वाढ. तर आता हा जो भाग आहे हा घरातनं होतच नाही ना चर्चेला, कारण आपण एकत्र जेवायला बसलो आहोत, एकत्र काहीतरी एखाद्या विषयावरती चर्चा होते, छोट्या मुलांना गोष्टी सांगितल्या जातात आहे. असं होत नाही. पूर्वी आजी गोष्ट सांगत होती. घराघरांमधनं पौष महिन्यामध्ये कट्ट्यावरती बायका बसून पुषादित्वारांच्या कहाण्या सांगायच्या. आज ते सगळं लोपच पावलं आहे. आमची संस्कृती काय आहे या सगळ्यांची ओळख त्या जेनजीला कशामुळे होते, ते त्याच्यातनं होते आहे. पण त्याच्यातनं जर त्या मुलांशी योग्य पद्धतीने चर्चा झाल्या, त्यांना जर समजावून सांगितलं गेलं तर ती पिढी सुधारेल, निश्चितपणाने सुधारेल. आणि त्यांना सुधारणं किंवा त्यांना योग्य दिशा दाखवणं. सुधारणारं कोण? प्रत्येकजण आपल्याला सुधारत असतो, पण त्यांना आपण जर योग्य दिशा दाखवली की हे असं असं आहे. आज त्यांच्यामध्ये सुद्धा प्रचंड शक्ती आहे, बुद्धी पण आहे, पण त्या प्रचंड बुद्धीला एक दिशा दिली पाहिजे. जसं इलेक्ट्रिसिटी आहे, ती ज्याच्यात आपण खेळू तसं ती काम करते. AC मध्ये खेळवलं थंडपणा देते, हीटरमध्ये केलं की गरमपणा देते. तसं ह्या जेनजीला एका विशिष्ट चॅनलनी घेऊन जाणं, राष्ट्रीय भावनेने त्यांना प्रेरित करणं, हेच आपल्या सगळ्यांचं एक मोठं काम आहे असं वाटतं. आणि आणखी एक आहे ना म्हणजे वेगळा विषय की स्त्रीशक्तीसुद्धा किती काम करते हे, म्हणजे मातृशक्ती आपली. म्हणजे आता जर ह्याच्यात बघितलं तर वैज्ञानिक क्षेत्रात सुद्धा किती काम केलेलं आहे त्यांनी. म्हणजे विषय वेगळा पण मी सांगते की एकदा आम्ही सिंधू सन्मान द्यायला म्हणून माधवी ठाकरेंना बोलावलं होतं.
चांद्रयान ज्या वेळेला उतरलं ना त्यावेळेला जो रोव्हर निर्माण केला ते त्यांच्या टीमचं काम होतं. आमच्या सिंधू ते फाटक म्हणून होत्या, त्या पहिल्या प्रचारिका होत्या. तर त्या गेल्यानंतर त्यांच्या नावाने आम्ही सिंधू सन्मान द्यायला सुरुवात केली. माधवी ठाकरेंना प्रश्न विचारले, मुलाखत घेतली. अतिशय छोट्या गावात, म्हणजे मूर्तिजापूरहून त्या निघाल्या, विजय भाटकर जिथून निघाले तिथनंच त्या. आणि मग त्या पुढे पुढे गेल्या. त्या म्हणाल्या की माझं एक इस्रोचं पाहिलं आणि मी ठरवलं की आपण असंच हे करायचं. आणि त्याच्यानंतर मग त्या म्हणजे इस्रोमध्ये त्यांनी जॉईन व्हायचं ठरवलं. त्या म्हणाले PhD झालं म्हणून मी घरी गेले, व्हायवा वगैरे सगळं झाल्यावर. आणि मैत्रिणीला सांगितलं होतं की माझं पत्र आलं तर मला कळवशील. पण त्या काळात तशी काही खूप व्यवस्था नव्हती. मी घरी आले आणि म्हणजे हॉस्टेलवर आले आणि पाहिलं तर माझं पत्र होतं. दुसऱ्या दिवशी मला जॉईन व्हायचं होतं तिथे. पण मी कशी जाणार? मी त्यांना फोन केला की अहो मेडिकल चेकअप वगैरे करून. त्या म्हणाले की तुम्ही येऊन जा. मग तिथे गेले, माझी ॲडमिशन झाली. मग मी तिथे म्हणाले एक दिवस, म्हणजे कधीतरी माझी मूल लहान होतं, मुलगी, कधीतरी आई यायची, कधी सासूबाई यायच्या. पण एक दिवस झालं की ज्या वेळेला आम्हाला तिथे इस्रोमध्ये कधी कधी काही बघायला एकदा मला त्यांनी रात्री 11 वाजता फोन केला की तुम्ही आत्ता येऊ शकता का? त्या म्हणाले, मी त्यांना सांगितलं की मला मुलीला घेऊन यायची परवानगी दिली तर, कारण मुलगी झोपलेली आहे, मी तिला कोणाच्या याच्यावर ठेवू. आणि मग मी त्या मुलीला घेऊन तिथे गेले. ती गाडीत झोपलेली होती आणि मी तिथं ते काम करून परत आले. म्हणजे अशा तऱ्हेने महिलासुद्धा इतकं काम करतात आहे सगळ्या पातळींवर आणि ह्याच्यावरती. आणि त्याच्याबरोबर म्हणजे काही महिलांच्या बाबतीत किंवा इंदिरा नोईंच्या बाबतीत आपण ऐकतो की त्या म्हणाल्या की त्या कोकाकोलाच्या CEO होत्या. पण म्हणाले की मी घरी आल्यानंतर पहिल्यांदा काय करते तर माझ्या मुलीला आधी स्वयंपाक करते आणि मुलीला खायला घालते. कारण आईनी जेवण देणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तो पण आपल्या इथे आता खूप कमी झाला. आपल्याकडे जे वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण येतं, बाहेरून मागवलं जातं, त्याच्यामुळे सुद्धा जे भाव संक्रमित व्हायला पाहिजे ते होत नाहीत. असा सुद्धा एक आपल्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भाव आहे. म्हणजे जसं खातं मनुष्य तसं त्याचे भाव बनत जातात. तर तशा तऱ्हेची सुद्धा एक भूमिका आपल्या इथे होत जाते. आणि म्हणजे कोरोनाच्या काळात सुद्धा किती पोलीस महिलांना आम्ही मुद्दामून भेटायला गेलो होतो की तुम्ही काय करता, कसं करता. त्या म्हणाल्या हो खूप कधी कधी पंचायत होते की घरी जावं, 2.5-3 वर्षाची मुलगी रडत असते, आई जवळ घे. पण आम्हाला हे कळतं की हे ड्रेस धुतल्याशिवाय तिला घ्यायचं नाही आहे. म्हणजे अशा सगळ्या ह्याच्यातनं सुद्धा त्या देशाकरता एवढी कामं करतात ते. खरोखर तुम्ही हा शेवटचा जो प्रसंग सांगितला त्यातून महिलांसमोर असलेली आव्हानं आणि त्या परिस्थितीत सुद्धा महिला कशा त्यांना सामोरं जातात आणि आहे ना, खूपच महत्त्वाचं आहे. आणि कसं होतं की स्त्रीला ना म्हणजे सगळं बघावं लागतं. म्हणजे आता तुम्हाला यायची वेळ झाली तर तुम्ही म्हणाल की हो मला जायचं आहे, घरात हे तुमचं चहा पाणी करेल, तुम्ही निघून जाऊ शकता. बाईला जर पाहुणा घरात आला तर ती असं सांगून निघू नाही शकत. हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. किंवा सासूबाई आजारी असल्या तरी ती अडकते, आई आजारी असली तरी ती अडकते, पण तिच्याकरता घरातलं कोणी अडकत नाही. ते सगळेजण निघून जाऊ शकतात. ह्या सगळ्या ह्याच्यात महिलेचं काम हे खूप कठीण आहे आणि ती तारेवरची कसरत आहे तिची. नाही, आणि मातृभावाला का प्राधान्य म्हणजे आहे, मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की मावशींनी मातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व असे 3 गुण समोर ठेवले. मग मातृत्वामध्ये प्रधान काय आहे तर जिजामाता, की जिजामातांनी हिंदू पदपादाशाही स्थापन केली, हिंदवी स्वराज्य हे त्यांची हे होती. किती भयंकर काळ होता तो, की म्हणजे विजयराव देशमुखांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितलं आहे की बाबराचं आवडतं काय हे होतं की एकावर एक अशी हिंदूंची डोकी रचायची आणि ती रचून मग त्यांनी हसायचं. आणि एका वेळेला त्यांनी इतकी हिंदूंची कत्तल केली ती डोकी अशी रचून ठेवायला की रक्तांच्या नद्याचे पाट वाहिले.
आणि त्याला त्याची छावणी 4 वेळा बदलावी लागली. बाबराची छावणी छोटी असेल का? त्याच्यात सगळं असेल ना, हत्ती घोडे सगळं पण हे झालं. पण इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये सगळा हिंदू भयभीत झालेला असताना त्यांच्यामध्ये जिजामातांचं एक उदाहरण असं सांगतात की जिजामातांनी जेव्हा पुण्याला हे केलं त्यावेळेला ती पाचर आणि ते सगळं उखडून टाकलं, चप्पल आणि हे, आणि त्यांनी सोन्याचा फाळ लावून नांगरलं की इथे ही सुवर्णभूमी आहे, ह्याच्यातनं सुवर्ण पिकेल. आणि जेव्हा त्यांनी मावळ्यांना एकत्र बोलावलं, बियाणं दिली, अवजारं दिली, आणि मग जेव्हा पीक आलं आणि जेव्हा त्यांच्याकडे शेतकरी आले की आम्ही तुम्हाला काय द्यायचं, तर ते म्हणाले ह्यावर्षी तुम्ही पोटभर खा, कारण त्यांना जेवायला केव्हा तिथनं सैन्य जाईल आणि उद्ध्वस्त होईल काहीच नव्हतं. तुम्ही पोटभर खा आणि बियाणं राखून ठेवा. बियाणं म्हणजे एकदा पेरता येईल एवढं, आणि पुन्हा दुसऱ्यांदा पेरायची वेळ आली तर असं. मग दुसऱ्या वर्षी पुन्हा ते आले, मग तुम्ही आता अवजारं घ्या. तिसऱ्या वर्षी आले तेव्हा बैल घ्या तुम्हाला. चौथ्या वर्षी आले तेव्हा घर म्हणजे काहीतरी नीट करा. आणि 5व्या वर्षी सांगितलं की महिलांना काहीतरी दागदागिने करा, म्हणजे घरात समृद्धी नांदेल. आणि मग हे सगळं झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडनं कर घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे ही आमची आई आहे. आणि म्हणून मग तानाजी म्हणतो आईच्या शब्दाखातर की आधी लगीन कोंडाण्याचं. हा मातृभाव, हे मातृत्व स्त्रीमध्ये जागलं पाहिजे, म्हणून जिजामाता मातृत्वाचा आदर्श. आणि मग कर्तृत्वाचा आदर्श अहल्याबाई, की संपूर्ण हिंदुस्थान जिथे जिथे म्हणून उद्ध्वस्त झालेली धर्मक्षेत्र होती, ती सगळी धर्मक्षेत्र त्यांनी पुन्हा बसवली आणि एक सांस्कृतिक एकात्मता जी भारतात निर्माण केली. आणि दुसरं म्हणजे त्यांचं सगळ्यात पारदर्शी हिशोब होता. एक गाणं म्हणून होते, ते त्यांचे हिशोब लिहायचे आणि दरवेळेला पेशव्यांकडे ते सगळे हिशोब पाठवले जाते. त्या काळातलं गौतमाबाईं म्हणजे जेव्हा मल्हारराव होळकरांना मिळालं, धनगर समाजात एक खूप छान पद्धती होती. काय पद्धती होती की माणसाने 4 रुपये कमवून आणले तर 1 रुपये बाईला द्यायचा. ते तिचं स्त्रीधन होतं, त्याला विचारण्याचा अधिकार नव्हता की तो त्या पैशांचं काय केलं. तर हे जे त्याला म्हणजे मिळत होतं त्यांना, तर तसंच त्यांनी सांगितलं की गौतमाबाईच्या नावाचा महाल वेगळा काढा, म्हणजे 1/4 हे गौतमाबाईच्या नावाने करा पेशव्यांना. आणि मग त्याप्रमाणे गौतमाबाईला उत्पन्न होतं. त्या काळात त्याचं उत्पन्न 75 लाख होतं. आणि त्यामुळे त्या आलेल्या उत्पन्नातनं त्यांनी इतकी सगळी देवळं आणि हे सगळी बांधली, त्याच्या व्यवस्था केल्या. आणि त्या सगळ्यांचा हिशोब म्हणजे पुन्हा त्यांचं होतं की माझ्याकडे 1 कवडी जरी निघाली की मी शासनाचा खर्च केला तर मी त्याच्याऐवजी 4 कवड्या देईन. आणि म्हणजे आणखीन एक त्यांचं ह्याच्यातलं उदाहरण आहे की मल्हारराव होळकरांनी पेशव्यांकरता दानधर्म केला. म्हणजे बाजीराव गेल्यानंतर ते पाहिल्यावर अहिल्याबाईंनी सांगितलं की बाजीरावांना तुम्ही मोठे भाऊ मानत होतात ना, म्हणून खर्च केला. मग हा राज्याच्या खर्चात जाणार नाही, हा तुमच्या व्यक्तिगत खर्चाच आहे. म्हणून त्या आमचा कर्तृत्वाचा आदर्श आणि राणी लक्ष्मीबाई नेतृत्वाचा, असं ते मावशींनी गुंफण करून अशा पद्धतीने तिचं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि हे सगळे पैलू जे आहेत ते समजावून सांगितलेत. मला अशी अपेक्षा आहे की आमचे जे श्रोते आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जी मुलं असतील, पालक असतील, सगळे यातून निश्चितपणे काहीतरी धडा घेतील आणि घराघरामध्ये याचा कुठेतरी निश्चितपणे उपयोग होईल. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. नमस्कार. तर मित्रांनो, आत्ताच आपण चित्राताई जोशी यांच्याशी हा संवाद साधला. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.